नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते. हर्षवर्धन देशमुख आणि दिलीप बाबू इंगोले यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी. सेवाभावातून नेतृत्वापर्यंत एक अमृत प्रवास या संकल्पनेवर नेत्रदीपक सोहळा दिग्गज मान्यवरांची राहणार उपस्थिती. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या वैचारिक वारशाची जपवणूक करत महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि मूल्याधिष्ठ राष्ट्र परंपरेत मोलाचं योगदान देणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख तथा कोषाध्यक्ष माननीय श्री दिलीप बाबू इंगोले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सेवाभावातून नेतृत्वापर्यंत एक अमृत प्रवास या संकल्पनेवर आधारित हा विशेष सोहळा रविवारी दिनांक 31 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय शिवाजीनगर अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. हॉटेल महफिल इन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिव परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या दिशा देणाऱ्या या दोन्ही व्यक्तित्वाचे प्रवास हा केवळ संस्थात्मक नेतृत्वाचे नसून सामाजिक बांधिलकी, सत्कार आणि सेवाभावी जपणाऱ्या कार्यसंस्कृतीचे आदर्श मानला जातो, असे यावेळी सांगण्यात आले. एक अमृत प्रवास ही टॅगलाईन फार महत्वाची आहे आणि मी आपणा सर्वांना विनंती करतो की आम्ही जी पत्रिका छापलेली आहे ती पत्रिका वाचनीय पत्रिका आहे. ज्या पत्रिकेमध्ये हा अमृत महोत्सव आम्ही का आयोजित करतो आहे याचं तुम्हाला म्हणजे कारण सुद्धा त्या पत्रिकेमध्ये दिसेल आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या बद्दल साधक बाधक माहिती आम्ही पत्रिकेमध्ये छापलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना जे अपेक्षित होतं त्याचं कोट सुद्धा ह्या पत्रिकेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्ही प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण ही पत्रिका खूप शांतपणे आणि पूर्ण वाचनीय पत्रिका आपल्याकरता बनवलेली आहे. मला आपल्याला सांगण्यात आनंद होतो आहे की या कार्यक्रमाला आदरणीय पद्मविभूषण माननीय खासदार श्री शरद पवार साहेब त्यांची अजूनही इच्छा आहे की प्रत्यक्ष येण्याची. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की जर ऊन जास्त असलं विदर्भात तर ते आभासी पद्धतीने या कार्यक्रमाला जॉईन होतील. कारण माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्या एकंदर कार्यकर्तृत्वावर आणि व्यक्तिमत्वावर त्यांची छाप आहे आणि त्यामुळे त्यांचा हा अमृत महोत्सव सोहळा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणं आणि म्हणजे आभासी पद्धतीने का होईना तो योग साधण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मला इथं सांगताना खूप आनंद होतो आहे की या कार्यक्रमाला देशाचे माजी सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती श्री भूषणजी गवई साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत समाज परिवर्तनाची चळवळ उभी करणाऱ्या या दोन्ही नेतृत्वाचा मोठा वाटा राहिला आहे. या अमृत महोत्सवात सोहळ्यास देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मविभूषण माननीय खासदार श्री शरदचंद्र पवार राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश माननीय श्री भूषणजी गवई, केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी, महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकजजी भोयर तसेच अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेचवानी यांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, माजी विद्यार्थी आणि शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख आणि माननीय श्री दिलीप बाबू इंगोले यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचे विशेष गौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, शिस्त, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात येणार असून अनेक मान्यवर त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त करणार आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने अमरावती शहरातील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक, शिक्षण, सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमासाठी शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य स्टेज उभारण्यात येणार असून नागरिकांनी कार्यक्रम पाहावात यासाठी विविध ठिकाणी LED स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोबतच श्री हर्षवर्धन देशमुख
आणि श्री दिलीप बाबू इंगोले यांच्या जीवन प्रवासावर आधारित विशेष चित्रफितही प्रदर्शित करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, VIP गॅलरी, आजीवन सभासद, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात येणार असून भोजन व पार्किंगचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या भव्य अमृत महोत्सवात सोहळ्यास विदर्भासह राज्यभरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी शिवपरिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण YouTube वर करण्यात येणार असून नागरिकांना ऑनलाईन देखील कार्यक्रम पाहता येणार आहे. या पत्रकार परिषदेला शिवपरिवाराचे पदाधिकारी व विविध मान्यवर उपस्थित होते. अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.